काय होईल, एकाच्या बी पाणी आटलं तर तो फोन करते पाणी आटला. माहित आहे 2 वर्षापासून मी पाहून राहिलो. एकाच्या बी आटला तरी तो मनमनी बोलते, तो फोन करते एक्झिक्युटिव्हला आमदाराने मनमनी परेशान. तर असे नको कराल. 1-2 दिवस पाण्यासाठी मी इंतजार कराल, नाही तुम्ही आणखीन मोर्चा आणाल आम्हाला पाणी नाही सुटा. तसा होणार नाही याची खबरदारी आपण सगळे अधिकारी म्हणून घेत आहोत. आणि तुमच्या नुकसान होणार नाही याची खबरदारी आम्ही घेणारा. फक्त आमची विनंती हात जोडून मी अधिकाऱ्यांसमोर सांगून राहिलो, हलमार रब्बी लावू नका. आणखी सांगून राहिलो मी, लाईटच्या भीतीने कमीच आहे कारण 8 घंट्याची लाईट असल्यामुळे तुमच्यातून नुकसान आहे भविष्यात. हलमार रब्बी लावू नका. आणि शक्यतो पुढच्या वर्षीपासून चन्ने, लाखोरी, मोहरी हे लावायचा प्रयत्न करा. मी हात जोडून तुम्हाला सांगून राहिलो. तुम्ही जर माझ्याकडे जर पाहिलं, तुम्ही माझ्याकडे ऑलरेडी 2-3चे पंप आहेत. ऑलरेडी माझ्याकडे एक 5च्या मोटर आहे नदीवरून. पण तरी सुद्धा मी 6 एकरमध्ये चना लावला आहो. 2च एकरामध्ये मी रब्बी करून राहिलो आहो. फक्त 2 एकरामध्ये 12 एकर पैकी 6 एकरमध्ये मी रब्बी लावला आहो. बाकीची तुरी लावला आहो. म्हणजे लोकांसाठी ब्रह्मज्ञान आपण कोरडे पालन असा नाही आहो राजेश भाऊ. म्हणजे मी स्वतःहून सुरुवात करून राहिलो. मी 1 एकरला रब्बी नाही लावली सर. माझ्याकडे या शेतकऱ्यांनी म्हणून आमदार साहेब तुम्ही 10 एकरमध्ये रब्बी लावल्या आणि आम्हाला 2 एकरमध्ये लावा. जुड़ा उसको भी आपको तैयारी रखना पड़ेगा. नहीं तो कल ये जब चेकिंग करने आएंगे एक्टिकेटिव डेप्टी जेई आम्ही येथे सांगून राहिलो सगळ्या लोकांनी 1-2 एकर केलं ना. हे प्रत्यक्षामध्ये जेव्हा पाहणी करतील, प्रत्यक्षाने पाहणी करायला पाठवणार आहोत. बरोबर. म्हणजे उद्या या चक्करमध्ये तुम्ही मला वेटीस धरू नका. मग कायदा आणि सुव्यवस्था येईल, तेथे पोलीस येतील, मग पुन्हा डीवायएसपी ठाणेदार तेथे येतील. याच्या सूचनेनुसार अजून संघर्ष वाढू नये म्हणून आपली पण थोडी जबाबदारी आहे. पूर्णच्या पूर्ण मी अधिकाऱ्यांना दोषी धरत नाही. म्हणाला आमच्या आमदार आमच्या संघात नसते बोंबलाले जाते का? येथे काँग्रेस, बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादीचा विषय नाही आहे. पार्टीचा अजिबात विषय नाही आहे. कोणीतरी मला काल फोन केलं होतं का करून राहिले म्हणून. येथे आरटी पार्टीचा विषय नाही आहे. मी बी शेतकरी आहो. माझा पण तो विषय आहे राजेश भाऊ. माझाही विषय आहे भाऊ. मी हे करत असताना मी भेदभाव करूच नाही शकत. का ह्या काँग्रेसवाल्याला पाणी नको द्या रे आणि हे बीजेपी वाल्याला द्या असा कसा म्हणेन मी? तुम्ही भेदभाव करू नका. मी नाही करून राहिलो आपल्या जागेवर. मी आपल्या जागेवर बरोबर आहे. अधिकारी लोक मॅडम तुम्ही पण लक्षात ठेवा का ज्यांनी जाणून जास्त लावलं असेल आणि तो जर बोलत असेल तर त्याच्यावर बी लक्ष तुमचं असणे खूप गरजेचे आहे. आणि त्याच्यातूनच तुम्हाला मार्ग काढायचा आहे. पण या वर्षी पुढची ठीक आहे भाऊ, पुढच्या वर्षी आणखी हा प्रश्न येणारच आहे. म्हणून आतापासून तुम्ही आपली तयारी करा. कमीत कमी रब्बी लावण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त कडधान्य घ्या. गव्हाले बी पाणी कमी लागते. चण्याले तर नाहीच्या बरोबर आहे. आजकाल चण्याचा रेट वाढलेला आहे. जवसची एवढी मागणी आहे, जवसची भयंकर मागणी आहे राजेश भाऊ. मक्काची पण खूप मागणी आहे. म्हणजे ज्याची मागणी आहे ते नाही करून राहिलो. आणि मग आमच्याकडे पैसा येईल कसा कास्तकाराच्यावर? कोणाच्या मोबाईलवर कास्तकाराच्यावर पैसा येईल कसा? जे तुमची अडचण आहे माझी अडचण आहे. आज मी अधिकाऱ्यांना जरी उलटा सीधा बोललो असलो पण शेवटी अधिकाऱ्यांनाच ते सांभाळायचं आहे. मी कोणालाच नाराज नाही करतो. अधिकाऱ्यांचा विषय आहे. तो अधिकारी आपला काम करेलच. अधिकारी तो बोललच. अधिकारी कायद्यानुसार चाललच. पण तरी सुद्धा आपण त्या मार्ग काढून राहिलो ना. मार्ग काढासाठी म्हणून आज बैठक ठेवली आहे. खरं म्हणजे कालच बैठक ठेवली होती, पण माननीय मुख्यमंत्री साहेब आल्यामुळे मी तिकडे गेलो. मी यांना सूचना केली होती मॅडम वगैरे की तुम्ही सोक्षमोक्ष करा. पण मेंढे साहेब तुम्ही थोडासा आपला बोली भाषा दुरुस्त करा. नाही साहेब, मी कोणालाच बोललो नाही. काय नाही बोलले? माझ्या समोर एवढे बडबड बोलतात, याच्यासमोर काय नाही बोलत होता? साहेब आताही रॉंग बोलले. तुम्ही आमदारासमोर एवढ्या जोरानं बोलता.
मेंढे सर वो मेंढे साहब तो किसी का नहीं सुनता था वो शांत आहे. सरकार के ऊपर है मेंढे साहब सरकार के ऊपर है तसा नाही होत, तसा नाही होत. तसा यांच्या सांत्वनाचा विषय नाही आहे. का हे आले यायले शांत केला घरी गेले असा विषय नाही आहे. नाही. मी यांच्या सोबत आहे ऑलरेडी आणि ते मी आता साहेबांसोबत जे बोललो आहोत तुम्ही बोलून घ्या. आपण तो मार्ग काढलेला आहे, समजून घ्या तुम्ही. त्या सेन्सर विन्सरच्या भानगडीत आता पळायचा नाही. तुम्ही लिहून द्या, मी लिहून देतो, मी सही मारतो, मी सही मारतो, तुम्ही मारा सही, एसडीओ बी सही मारतो. सगळे सही मारा. फसावायचं आहे तर शेतकऱ्यासाठी सगळे फसा. पण याचा अर्थ तुम्ही अतिरेक करू नका शेतकऱ्यांना. बरोबर. नाही करून ती पण जेवढी आहे तेवढीच करून गुन्ह्याच्या वरता करून तर आमच्यावर कारवाई भाऊ, भाऊ, भाऊ. करतात. मला बी माहित आहे जरासी बी बांधले असेल ना तर अजून काढता आम्ही त्याने कावर का पुढच्या वर्षी कामात आल्या पाहिजे. आमची अडचण आहे ते शेतकऱ्याची. बरोबर. मी रोज वावरात जातो. मी का आमदार म्हणून आमदार नाही आहो का. विनोद सकाळी पण जातो का हो, हो, नाही. बरोबर. तिथे काहीच नसेल पण फुकटच जातो. वापला का नाही त्यांना. शेतकऱ्याचा तो जिव्हाळाचा विषय आहे आणि त्याच्यापासून शेतकरी जगते. दुसरी विनंती अशी आहे मॅडम तुम्हाला, साले कसा असेल आमगाव असेल, ज्यांचे मोटर लागले आहे जर तिथे पाणी असेल तर पाणी उचलू द्या. साले कसा आणि आमगावकडे सांगून आपला तर हा विषय शिरपूरचा तो विषय कसा आहे मॅडम. आपण जर बाकीचा विषय काढला तर तो दुसरा विषय तयार होते, मग तिसरा विषय तयार होते, खूप सारे विषय आहेत. कुठेतरी आपल्याला समाप्त करावं लागेल ना. आणि हे कोणी आपल्या मनात आणू नका. शिरपूर डॅमचं पाणी याले भेटते ना त्याने भेटते ना आम्हाला गाव नाही भेटते असे मी चर्चा चालू आहे. मला माहित झाला कोण कोणाला देते तो त्याचा विषय आहे, डिपार्टमेंटचा असेल. परंतु ग्रामपंचायत म्हणजेच डॅम नाही, लक्षात ठेवा. बरोबर. नाही तर तुम्ही असे म्हणत असाल का कुराड्यावर नदी जाऊन राहिली तर माझ्याच बापाची कुराड्याची नदी. हे सगळे राष्ट्रीय आहे. कारण सर्व सरकारचं आहे, राष्ट्रीय आहे. म्हणजे आपण असं समजू नये का माझ्या गावामध्ये साला बंधारा आहे तर मी पाहून टाकेन, हेही बरोबर नाही आहे. उद्या आपल्यावर अंगावर येऊ नये. येणारा काळ पेशावर पेशा जाण्यापेक्षा शांततेने आपण केला तर त्याचा मार्ग निघते. काल तुम्ही आल्या का मनमनी बोंबल्या खरा याची त्याची घेतल्या गेल्या, त्याच्यामुळे वातावरण खराब होते. तुम्ही वातावरण खराब करू नका. अधिकारी आणि तुम्ही आम्ही सगळे मिळूनच कुठलाही समस्या, जगातली कठीणांपेक्षा कठीण समस्या हल होते भाऊ. एवढा मोठा इराण इराकच्या युद्ध थांबू शकते तर हा शिरपूर डॅमचा पाणी होईल. तो आज नाही उद्या क्लिअर होईलच. 2 सूचना आहेत. एक तर ते 5-7 गावाचे जे शेतकरी आहेत, मी असं नाही म्हणणार का तुम्हाला रोजही उघडा. नाही नाही. अडचणीच्या वेळेस फक्त जेव्हा जेव्हा अडचण येईल यांना तेव्हा तेव्हा त्याचा विचार करा. आणि मला माहित आहे आपण ते केलेला आहे प्रयोग. पुन्हा तुम्हाला सांगून राहिलो मेंढे साहेब, तुम्ही मी असं नाही म्हणून राहिलो मी तुमच्या रागवलं याचा अर्थ असा नाही आहे. फक्त तुम्ही माझ्यासमोर उलटा सिधा बोलले तर शिरपूरच्या डॅमवर हा हा बरोबर आहे. आपली पहिली मीटिंग झाली होती. म्हणजे वन तर्फा तुम्ही जे बोलता ना हे आपल्याला परवडण्यासारखं नाही. माझ्या समोर एफआरची भाषा नाही करा अधिकाऱ्यांनी. सरपंचांना म्हणलं शिरपूरच्या हे अधिकारी कोणते अधिकारीवर ठेकेदार सारखी बात वापरते. यायला बोललो मी. नाही इकडे बघा ते त्यांचं काम ते करणार आहे, त्याच्यात काही दुमत नाही. तुम्हाला तुमचं काम करावं आहे. बस. त्याच्यासाठी माझ्यावर तर तुम्हाला भरोसा करावा लागेल. हो सर. नंबर 1 आपल्याला शिरपूरचे जे 7-8 गाव आहेत, धारणी, कुटेवाडा, सिलापूर, शिरपूर, पदमपूर, धारणी, इथले जे शेतकरी आहेत, पुन्हा सांगून राहिलो 8-8, 5-5, 6-6 एकर रब्बी करावाचा नाही. तुम्ही चेक करा. अर्धी करत आहो, अर्धी. मॅडम चेक करा. म्हणजे एक मिनिट. सरपंच सिलापूर कमी करा रब्बी. मी जाताना येताना पाहतो ये रब्बीच रब्बी. हे थोडा माझी गोष्ट आहे का, तुम्ही कमी करा. कारण आता भविष्यात तुम्ही कमी कमी करत गेल्या बाकीचा मेंटेनन्स करायला आम्हाला अडचण जाणार नाही. बरोबर.
म्हणजे आहे जमीन म्हणून मोठे झाले टाकरे टाक असा बी नाही आहे. तेवढा करा आणि मी सगळ्या अधिकाऱ्यांसमोर सांगतो पुन्हा का जेव्हा जेव्हा 8-8 दिवसामध्ये 15-15 दिवसामध्ये पाणी सोडता येणार नाही हे सांगून राहिलं. 1, 2, 3, 4 शेतकऱ्यांसाठी पाणी सोडता येणार नाही. हो एका वेळेस जेव्हा शेतकरी पूर्ण वेळेला असेल तेव्हा ते करा. माझी पुन्हा तुम्हाला विनंती आहे, याच्यामध्ये फालतूच्या काँग्रेस, बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी आणू नका. आपण शेतकरी आहोत, शेतकरी आहोत. अडचण शेतकऱ्यांची आहे, कोण्या पार्टीची नाही आहे. आम्हाला स्टेटमेंट देवाले पडे बसता जावं, याचा राजीनामा मागा, त्याचा राजीनामा मागा. झाला तर झाला काय, पण याच्यानंतर कोणाला राजीनामा मागू नका. मी राजीनामा देणार सगळ्याला सांगून राहील. सर मी बोल ना. जे आपले गुन्हा पट्टेदार येतली कुठच्या वनराला भाऊ भाऊ बाजूला राहा. नंतर विषय डायव्हर्ट करू नका. अजी उकेजी ए उकेजी झालं विजय भाऊ विषय डायव्हर्ट करू नका. अरे अजी हा विषय तो द्या मग तुम्ही बोला ना साहेब. आमगावच्या करंजी डोंगरे साहेब आले का? डोंगरे साहेब ते पहिले ह्या वेळेस करंजीला पाणी सोडा, मी तुमची ऐकणार नाही. थोडी ऐकायचा विषय नाही आहे साहेब. तुम्ही मागच्या वर्षी करंजीला पाणी नाही केल्या. मी मायनर देते मागच्या वर्षी तुम्ही मायनर देते. मी पण शेतकरी आहे. आपण सर्वांचे भावना आपण जाणून घेतल्या, अधिकाऱ्याने सुद्धा जाणून घेतलेला आहे. त्या अनुषंगाने आपण असा निर्णय घेतला आहे की आता नदीमध्ये जे पाणी आहे त्याच्यानं तुम्ही पर्रा साठी पाणी घेऊन घ्या. फरवरीमध्ये जेव्हा आपला रोवणा चालू होईल, एंडमध्ये फरवरी एंडमध्ये रोवणा चालू होईल. आपला आता पर्यासाठी होत आहे पाणी पक्का होईल. पर्रा 1 मिनिट पर्याले मोठा झाले किती दिवस, फक्त 2 एकरच्या वर कोणी जाऊ नका याची काळजी घ्या. आपण सर्व शेतकऱ्यांना जगवलं आहोत बरोबर. 2 एकरच्या वर माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे. टेगुर्णेकर साहेब 4 एकड़ लगाना नहीं, मैं देखता हूँ आते जाते 2 एकड़ लगा. मेरी हाथ जोड़ के विनंती है क्योंकि प्रॉब्लम ऐसा है कि आप नहीं समझ रहे हो. आपला जो डॅम आहे महाराष्ट्रामध्ये बांधलेला नाही आहे, छत्तीसगडच्या धर्तीवर आहे आमचा डॅम. हे लक्षात घ्या. आपल्याला पाणी भेटते, आपण त्या गावचे आहोत, आपला अधिकार आहे, तिथपर्यंत बरोबर आहे. मॅडम तयार झाले आहेत, सगळेच तयार आहेत. फक्त तुम्ही 2 एकरच्या वर जास्त जाऊ देऊ नका. प्रयत्न करा, पण तुम्ही सर्वेवर थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे? ठीक आहे. ते माझ्या मनात आहे. मी उघड नाही म्हणू शकणार आहे गोष्ट, पण सगळं आम्ही ऍडजस्टमेंटच्या हिशोबाने आपण अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. 3-4 एकड़ मत लगाना भैया, ओ सरिया टोला, नहीं तो पाइपलाइन की है 1.5-2 लाख रुपया खर्चा हुआ है, हम निकालेंगे कहाँ से? हुकीमेटा जाएगा, पहाड़ी टोला, हल्दी टोला, आर्मी, पदमपुर, ढोकड़ा, सिलापूर. आता ते एक गोष्ट रजिस्ट्रेशन जसं मॅडम कोणत्या ग्रामपंचायत वाला शिरपूरला करतील ना कोणतं परवानगी